हॅलो फ्रेंड, तर आज आहे ना आजचा ब्लॉग मी ना कृष्णाच्या पावभाजीसोबतच सुरू करते. तो का तर कारण आज त्याने ना मला बनवायला लावली होती छान अशी रात्रीच बनवायला सांगितली होती की मम्मी मला टिफिनला तू पावभाजी दे. आणि पावभाजी बनवण्यासाठी ना सगळ्या लागणाऱ्या वस्तू या मी रात्रीच आणून ठेवलेल्या होत्या. मग सकाळी काय लवकर उठले आणि ना कृष्णाचा टिफिन आवरून दिला. आता त्या वासाने ना त्याला खावंसं आधीच वाटत होतं, म्हणून मी थोडीफार पावभाजी त्याला दिली. तो मला आधीच विचारत होतात की मम्मी रेसेस केव्हा होणार आणि केव्हा मी पावभाजी खाणार. म्हटलं चल तू आधी नाश्ता करून घे आणि नंतर मग स्कूलमध्ये जा. आता तो तर गेला होता स्कूलमध्ये, पण आपली कामे तर आपल्याला करायचीच होती. त्याला मग छान अशी अंघोळ वगैरे करून मी लागली होती पुढच्या कामांना. कपड्यांच्या घड्या वगैरे सर्व आवरून घेतलेलं आणि ना मला देखील स्कूलमध्ये जायला आहे ना उशीरच होत होता. पण म्हटलं आधी ही कामं तशीच पडून राहतात म्हणून फास्टमध्ये आधी मी सगळे कपडे वगैरे सुकत टाकलेली आणि घरातला स्वयंपाक देखील आवरून घेतलेला, झाडू वगैरे मारून. आता जायचं होतं स्कूलमध्ये, कारण ना आता मार्च महिना सुरू होतो आहे, त्याच्यामुळे मुलांची एक्झाम देखील आता सुरू होणार. त्याच्यामुळे स्कूलमध्ये देखील आहे ना बरीच अशी कामे पेंडिंग आहेत. आणि उन्हाळ्यानंतर आहे ना मेमध्ये मुलांचे फायनल रिझल्ट देखील तयार करायचे आहेत आणि ते मार्कशीट वगैरे सर्व तयार करायचं असल्यामुळे ना स्कूलमध्ये खूप कामे वाढत चाललेली. पण म्हटलं आता घरातली आधी सर्व अशी कामे करून घेऊया. त्याच्यानंतर आहे ना मी खाली गेलेली आणि ना सगळं घरातलं आहे ना छान असं डाळ भात वगैरे बनवून घेतलेला. हे बघा फ्रेंड्स, इकडे डाळ बनवलेली, इकडे भात टाकलेला आणि झालेली होती वेळ स्कूलमध्ये जाण्याची. म्हटलं चला आता जाऊया स्कूलमध्ये, पटकन आवरून तर सगळं झालेलं आहे. मग त्याच्यानंतर मी निघाली होती स्कूलमध्ये जाण्यासाठी आणि फायनली स्कूलमध्ये जाऊन आलेली. आत्ता आहे ना दुपारची वेळ झालेली होती आणि घरामध्ये ना अजून मला एक काम करायचं होतं, ते म्हणजे माझं हे ड्रेसिंग टेबल किंवा कपाट असतं ते छान असं मला आवरायचं होतं. कारण बरेच दिवस आहे ना ते तसंच पडून राहिल्यामुळे ना त्याच्यामध्ये खूप सारा असा पसारा झालेला होता आणि वेळच्या वेळी वस्तू तर काही सापडत नव्हत्या. मग छान आहे, हा छोटासा रुमाल होता, आता हा थोडासा जुना झालेला आहे. म्हटलं याच्यानेच आहे ना आपण छान असं आवरून घेऊया. आता कृष्णाचा टिफिन देखील इथेच होता, शॅम्पू पावडर सर्व गोष्टी एकत्र झालेल्या होत्या. आणि फ्रेंड्स हे बघू शकता तुम्ही ना, आपण आहे ना आता लग्नाआधी तर छान असं सर्व मेकअप वगैरे करून राहत असतो, पण लग्नानंतर आहे ना दगादगीच्या जीवनामध्ये आणि मुलांच्या आवरावरीमध्ये ना आपण स्वतःला कुठेतरी विसरून जातो. त्याच्यामुळे मेकअपच्या कितीही वस्तू असल्या ना तरी आपल्याला त्या योग्य प्रकारे वापरता येत नाही. साधं आपल्याला कुठे बाहेर जायचं असलं तरी खूप घाईघाई होऊन जाते आणि पूर्णपणे ना आपण छान असं आवरून जाऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे ह्या वस्तू ना ह्या इकडे तिकडे होतात. पण मला असं वाटतं स्त्रियांनी ना स्वतःसाठी देखील वेळ काढलाच पाहिजे आणि स्वतःसाठी देखील छान झालंच पाहिजे. कारण आयुष्य हे तर हे पुढे जाणंच राहणार आहे आणि आपल्याला आपलं आयुष्य तर काही पुन्हा मिळणार नाही. एकदा येऊन गेलेलं आयुष्य आहे ना हे आपल्याला पुन्हा काही हे आयुष्य असं जगता येणार नाही तारुण्याचं. त्याच्यामुळे असं वाटतं की आपण आहे ना ज्या त्या वयामध्ये ज्या ते आपल्या गोष्टी या केल्याच पाहिजे. आता हे आहे ना हे नकली पोत आहे. आता सध्या माझी पोत तुटलेली, त्याच्यामुळे आता मला ह्यात नकली पोत वगैरेच घालावे लागणार आहेत. तर हे बघा फ्रेंड्स, माझ्याकडे छान अशा छोटे छोटे छान अशा बेंटेक्सच्या म्हणू शकता तुम्ही अशा पोती आहेत. आता उन्हाळ्यामध्ये त्या थोड्याफार रुततात, त्याच्यामुळे मी आता उन्हाळ्यात तर त्या काही घालत नाही. पण नंतर देखील हिवाळ्यात वगैरे किंवा कुठे फंक्शनला गेलं किंवा जीन्स टॉपवर आहे ना ह्या अशा छान अशा या घालण्यासाठी खूप मस्त असतात. आता तुम्ही बघू शकतात माझ्याकडे ना खूप साऱ्या नेलपेंट झालेल्या आहेत आणि हे बघा या पूर्ण सेकंड बॉक्समध्ये ना या पूर्ण नेलपेंट्स आहेत. आता नखही छान वाढलेली पण आहे ना, तरी देखील आहे ना मी नेलपेंट लावायचं ना माझं रोज रोज राहूनच जातं. फायनली मी ना आता कधीतरी ना रोज एक दिवस ठरवून छान असं आहे ना स्वतःसाठी देऊन व्यवस्थित करणारच आहे. या डब्यामध्ये ना मी सर्व पोत वगैरे ठेवून दिलेले आहेत, जेणेकरून आहे ना मला पटकन त्या आवरता येतील. आता आहे ना ह्या पाऊचमध्ये मला 20 रुपये देखील सापडलेले, कारण बऱ्याच दिवसापासून मी ते त्याच्यात ठेवलेले होते. असं काही आवरायला लागलो की आपल्याला काहीतरी वेगळंच भेटतं. आता हे कॉम्पॅक्ट पावडर देखील आहे ना लग्नाच्या आधीचे आहे. आत्ता तर सध्या मी काही खूप असा मेकअप करत नाही, त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही कृष्णा हे वारंवार खोलत असतो, त्याच्यामुळे त्याचे हाल कृष्णाने काय करून ठेवलेले आहे. आणि बरेच लोक म्हणतात की आम्हाला सिम्पल आवडतं त्याच्यामुळे देखील आहे ना बायका आहे ना आपला जो साज सिंगार असतं ना ते मागे सोडत पुढे चालत असतात. पण तसं न करता आहे ना मला तर असं वाटतं बायकांनी जे त्यांना आवडतं ना ते नक्कीच केलं पाहिजे. कारण काय आपलं आयुष्य हे एकदाच मिळणार आहे. तर त्याच्यामुळे ना आत्ता तर मी तर ठरवलेलं आहे की आपण स्वतःसाठी देखील छान असा वेळ द्यायचा आहे. आता ही लग्नाआधीची चांदीची चैन ही देखील आहे ना याच्यातच होती, पण आता चांदीचा भाव देखील आहे ना गगनाला भिडत चाललेला आहे. त्याच्यामुळे चांदीची कितीही छोटी वस्तू असली ना तर ती जपून ठेवलेली कधीही चांगली, कारण त्याची देखील आहे ना आता घ्यायला गेलं की खूप सारे असे पैसे लागतात. फायनली ना हे बघा फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता की मी छान सगळं आवरून घेतलेलं आणि ना हा फोटो जो आहे हा कृष्णा पोटात
असतानाचा आहे, तेव्हा त्यांनी आणलेला होता. त्यानंतर सर्व कामे आवरून घेतली आणि छान अशी वरती गेलेली, कारण नुकतीच आहे ना ईद झालेली. आणि हे बघा चंद्र किती सुंदर आलेला आहे आणि आकाशातलं वातावरण देखील तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेलं आहे. त्याच्यामुळे ना आत्ता हा व्हिडिओ काढण्याचा मोह तर मला काही आवरलेला नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला हे छान असे क्षण आहे ना आपण कॅमेऱ्यामध्ये टिपून घेऊया आणि ना छान आपल्या प्रेक्षकांना देखील आहे ना हे दाखवूया. आपले सबस्क्रायबर देखील आहे ना हे बघून आहे ना खूप असे खुश होतील. आता आजकालचं वातावरण तर खूपच छान होतं आहे. सायंकाळी छान अशी थंडी हवा सुटते, त्याच्यामुळे ना फिरलं तर पाहिजेच थोडंफार, कारण दिवसभर हे पूर्ण दगादगीचं जीवन होऊन जातं आणि ऊन देखील वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे छान असं बाहेर बसलं किंवा फिरलं ना तर मनाला ना एकदम छान वाटतं आणि रात्रीची झोप देखील छान येते. जर आपण घरातच राहिलं ना तर नुसतं गरमामुळे ना किंवा गरम वातावरणामुळे ना चिडचिड व्हायला लागते. त्याच्यामुळे मी छान अशी सायंकाळची वेळ झालेली होती आणि टेरेसवर आलेली. टेरेसवर येऊन बघितलं तर इतकं छान वातावरण बघून मन तर एकदम प्रसन्न झालं होतं. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा चंद्र आहे. आणि आता सध्या नवरात्र देखील सुरू आहे, तर 9 दिवस आहे ना चंद्र आणि आकाशाचं वातावरण हे खूप छान झालेलं आहे. आता ते जरी मी 7-8 वाजता व्हिडिओ काढलेला असला, त्याच्यानंतर कृष्णाने ना सायंकाळी वॉक करण्याचं ठरवलेलं. म्हटलं चल बाबा, थोडीशी ट्रॅफिक देखील कमी झालेली आणि त्याची मस्ती देखील तुम्ही बघू शकता. रस्ता तर मोकळा होता, त्याच्यामुळे तो देखील खूप सारी मस्ती करत होता. आणि छान अशी आईस्क्रीम घेऊन आम्ही दोघेजणं पुन्हा घरी आलेलो. आता घरी छोटीशी छान अशी आईस्क्रीम पार्टी केलेली, पण मग त्याने केलेला स्टडीचा प्रॉमिस त्याने नक्की पाळला आणि तो करायला बसला त्याचा असं छानसा स्टडी. आता तो स्टडी करण्यासाठी तर कधी कंटाळा करत नाहीत, ही गोष्ट मला त्याची खूप आवडते. त्याच्यामुळे छान त्याने असा त्याचा स्टडी करून घेतला. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.